मित्रांनो, काल गुरुवारी आरबीआयने रेपो रेट हे अनचेंज ठेवलेले आहेत. तसेच ईपीएफओचे रेकॉर्ड क्लेम सेटलमेंट समोर आले आहेत आणि ब्लॅक सी रिजनमध्ये अटॅक्समुळे ग्लोबल ऑइल मार्केटमध्ये मोठी अनसर्टेनिटी निर्माण झाली आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. आणि आज आपण अशाच अति महत्त्वाच्या बिझनेस न्यूज डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली बिग न्यूज आहे युक्रेन आणि रशिया बद्दल. तर मित्रांनो, ब्लॅक सी रिजन मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अटॅक्स मध्ये मोठी वाढ झाली आहे. युक्रेनियन ड्रोन्सनी रशियन ओन कंटेनर शिप यामिना बुडवली आहे. तर ग्रीक आणि टर्किश ओन टँकर्सवर सुद्धा ड्रोन स्ट्राईक झाले आहेत, ज्यामध्ये निसोस, सिफनोस आणि माराथी या 2 क्रूड ऑइल टँकरचा समावेश आहे. नोव्होरोसिस्क पोर्टवरच्या सीपीसी मरीन टर्मिनलवरचं ऑइल लोडिंग सुद्धा या अटॅकमुळे थांबावं लागलं आहे. या एस्केलेशनमुळे ब्लॅक सी ऑइल टँकरचा डेली कॉस्ट जवळपास $10 लाख वरून $3 लाख पर्यंत पोहोचला आहे. आणि ओडेसा एरिया पोर्टमध्ये गेल्या 2 आठवड्यात एकही वेसेल एंटर झालेलं नाही, ज्यामुळे 30 मिलियन टनाहून जास्त युक्रेनियन ग्रेन आणि ऑइल सीड्स एक्सपोर्ट हे धोक्यात आलं आहे. मित्रांनो, ब्लॅक सी हा ग्लोबल ग्रेन आणि ऑइल सप्लायसाठी एक क्रिटिकल रूट आहे. त्यामुळे या एस्केलेशनमुळे ग्लोबल फूड प्राइसेस आणि ऑइल प्राइसेस दोन्हींवर प्रेशर येऊ शकतं. म्हणूनच इंडियन एफएमसीजी आणि इडिबल ऑइल कंपनीजवर याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट बारकाईने बघणं आवश्यक आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो यूपीआय बिल बद्दल. तर मित्रांनो, काल आपण यूपीआय चेंजेस बिल बद्दल बोललो होतो आणि आज त्याचे अधिक स्पेसिफिक डिटेल्स समोर आले आहेत. फायनान्स मिनिस्ट्रीने पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्टच्या सेक्शन 10A मध्ये बदल करणारं बिल ऑगस्टला सादर केलं आणि प्रोपोज एमडीआर फक्त 50 कोटींपेक्षा जास्त अॅन्युअल टर्न अराउंड असलेल्या लार्ज मर्चंटवर लागू होईल. तर 1.5 कोटींपर्यंत टर्न ओव्हर असलेला स्मॉल मर्चंट आणि सर्व कन्झ्युमर्स एक्झेम्प्ट राहतील. प्रोपोज एमडीआर रेट हा 0.5% पेक्षा जास्त नसेल असा एस्टिमेट आहे. मात्र आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे टॉक सध्या प्रीमॅच्युअर असल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो फायनल डिसिजन येणं अजून बाकी आहे. हे स्पष्ट होते की कॉमन मॅनचे स्मॉल ट्रान्झॅक्शन सेफ राहतील, पण लार्ज मर्चंटना आता डिजिटल पेमेंटसाठी थोडा जास्त कॉस्ट सहन करावा लागू शकतो. मित्रांनो, पेटीएम आणि फोनपे सारख्या फिनटेक कंपनीसाठी हे एक लॉंग टर्म रेव्हेन्यू ऑपॉर्च्युनिटी असू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रेपो रेट बद्दल. मित्रांनो, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं आहे की मॉनिटरी पॉलिसी कमिटीने रेपो रेट हा 5.25% वर अनचेंज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि न्यूट्रल स्टान्स कंटिन्यू ठेवली आहे. गव्हर्नर यांच्या मते इन्फ्लेशन आउटलुकवर अधिक क्लॅरिटी येईपर्यंत एमपीसीने थांबण्याचा निर्णय घेतला, कारण हेडलाईन इन्फ्लेशन 4% टार्गेटवर गेली असली तरी ते मुख्यतः फूड अँड फ्युएल प्राइसेसमुळे आहे. आरबीआयने वेस्ट आशियामधला टेन्शन, व्होलाटाईल क्रूड ऑइल प्राइसेस आणि अनइव्हन मान्सून यांना रिस्क फॅक्टर्स म्हणून नमूद केले आहे. पुढची मीटिंग हे 5 ते 7 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. मित्रांनो, रेट अनचेंज राहणं म्हणजे होम लोन आणि ऑटो लोनच्या ईएमआय मध्ये सध्या तरी बदल होणार नाही, पण ऑक्टोबर मीटिंगकडे लक्ष ठेवा, कारण इन्फ्लेशन डेटावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ईपीएफओ बद्दल. तर मित्रांनो, एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे ईपीएफओने फायनान्शियल इयर 26 मध्ये रेकॉर्ड 8.31 कोटी क्लेम सेटल केले आहेत, जे मागच्या वर्षीच्या 6.0 कोटी क्लेम्स पेक्षा जवळपास 38 ते 39% जास्त आहे. यापैकी 5.51 कोटी क्लेम्स हे ऍडव्हान्स आणि पार्शियल विड्रॉल्स होते, जे दाखवतं की मेंबर्स आता त्यांच्या प्रोव्हिडंट फंड सेव्हिंगचा टाइम सेन्सिटिव्ह नीड्ससाठी जास्त वापर करत आहेत. ऑटो मोड प्रोसेसिंग, ज्यात क्लेम्स फक्त 3 दिवसात सेटल होतात, त्याचा वाटा फायनान्शियल 25 मधल्या 59.19 कोटी वरून वाढून फायनान्शियल इयर 26 मध्ये 71.11% झाला आहे. ईपीएफओने ईपीएफ इंटरेस्ट रेट सुद्धा सलग दुसऱ्या वर्षी 8.25% वर कायम ठेवला आहे, ज्याचा फायदा 7 कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर्सना होत आहे. मित्रांनो, फास्टेस्ट क्लेम सेटलमेंट म्हणजे तुमच्या एमर्जन्सी फायनान्शियल नीड्ससाठी ईपीएफओ आता जास्त रिलायबल होत आहे. पण तुमचं पीएफ अकाउंट रेग्युलरली चेक करत राहा आणि नॉमिनी डिटेल्स अपडेटेड ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा सन्स बद्दल. तर मित्रांनो, आरबीआयने फायनान्शियल 27 साठीच्या नवीन प्रिन्सिपल बेस्ड फ्रेमवर्क अंतर्गत टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडला पुन्हा अप्पर लेयर एनबीएफसी लिस्ट मध्ये समाविष्ट केला आहे.
या लिस्टमध्ये एकूण 17 कंपनीज आहेत, ज्याच्यामध्ये टाटा कॅपिटल, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स आणि L&T फायनान्स सारख्या मोठ्या नेम्सचा समावेश आहे. अप्पर लेअरमध्ये असलेल्या कंपनीजना स्ट्रिक्टर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट पाळाव्या लागत आहेत आणि साधारणपणे पब्लिक लिस्टिंग सुद्धा मॅन्डेटरी असते. मात्र RBIने स्पष्ट केलं आहे की टाटा सन्सचं कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून डिरेजिस्ट्रेशन साठीचं पेंडिंग ऍप्लिकेशन या क्लासिफिकेशनमुळे अफेक्ट होणार नाही. म्हणजे हा मुद्दा अजूनही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिव्ह्यूच्या अंडर आहे. मित्रांनो, टाटा सन्सच्या लिस्टिंगचा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत आहे आणि जर शेवटी लिस्टिंग मॅन्डेटरी झाली तर तो भारतातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो. त्यामुळे हा डेव्हलपमेंट बारकाईने ट्रॅक नक्की करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेबीच्या नवीन PMS रूल्स बद्दल. तर मित्रांनो, सेबीने पोर्टफोलिओ मॅनेजर्स रेग्युलेशन 2020च्या कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू साठी एक कन्सल्टेशन पेपर जारी केला आहे, ज्यामध्ये म्युच्युअल फंड ओनली पोर्टफोलिओसाठी एक नवीन लो एंट्री म्युच्युअल फंड PMS कॅटेगरी प्रपोज केली आहे. मात्र यामध्ये एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे. जो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर MFPMS फ्रेमवर्क अंतर्गत रजिस्टर होईल त्याला त्याच्या MFPMS ऍक्टिव्हिटीज मध्ये आर्म्स लेंथ रिलेशनशिप ठेवावी लागेल आणि एकाच क्लायंटला दोन्ही सर्व्हिसेस देता येणार नाहीत. कमेंटसाठीचा विंडो फक्त 13 ऑगस्ट पर्यंत आहे, जी खूपच शॉर्ट नोटीस आहे. त्यामुळे NRI ऑनबोर्डिंग आणि LRS मेकॅनिक्स सारख्या कॉम्प्लेक्स इश्यूजवर स्टेक होल्डर्सना पुरेसा वेळ मिळत नाहीये, अशी डिस्ट्रीब्युटरची कंप्लेंट येत आहे. एकंदरीत मित्रांनो, जर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असाल किंवा PMS मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असाल तर या रेग्युलेशनच्या फायनल व्हर्जनवर बारीक लक्ष ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आणि डिस्ट्रीब्युशन चॅनेल दोन्हीमध्ये बदल येऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ट्रेंड बद्दल. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंडचा Q1 FY27 स्टँड अलोन रेव्हेन्यू हा 19% वाढून 5,666 कोटी झाला आहे. नेट प्रॉफिट हा 13 ते 16% वाढून 480 ते 491 कोटींच्या दरम्यान एक्सपेक्टेड आहे. कंपनीचा टोटल शेअर काउंट आता 1,312 वर पोहोचला आहे, ज्यामध्ये 301 वेबसाईट, 982 झुडिओ आणि 29 इतर लाईफस्टाईल स्टोअर्सचा समावेश आहे. आणि मित्रांनो, याच क्वार्टरमध्ये कंपनीने 19 झुडिओ आणि 1 वेबसाईट स्टोअर ओपन केला आहे. मात्र ब्रोकरेजनी 20 ते 30% ग्रोथ एस्टिमेट केली होती आणि हा गॅप इतका मोठा होता की 7 जुलैला ट्रेंडचा स्टॉक तब्बल 11% कोसळला होता, कारण स्टोअर एक्सपान्शनच्या मागे सेम स्टोअर सेल ग्रोथ मंदावत असल्याचं दिसत आहे. मित्रांनो, ट्रेंडचं उदाहरण दाखवते की केवळ स्टोअर काउंट वाढवणं पुरेसं नाही. सेम स्टोअर सेल्स ग्रोथ हा खरा हेल्थ इंडिकेटर असतो. त्यामुळे रिटेल स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करताना हा मेट्रिक तुम्ही नक्की पहा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडो MIM बद्दल. तर प्रिसिजन इंजिनिअरिंग कंपनी इंडो MIM चे शेअर्स काल त्यांच्या आदल्या दिवसाच्या 802 रुपयाच्या क्लोज पासून इंट्राडे हाय 882 पर्यंत पोहोचले, जी जवळपास 10% उसळी होती. कंपनीचा IPO प्राइस हा 485 होता आणि 30 जुलैला लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक 44.3% प्रीमियमवर 700 वर डेब्यू झाला होता. मात्र काल स्टॉक हा 878.75 च्या आसपास ट्रेड करत असून हा IPO प्राइस पेक्षा जवळपास 81% जास्त आहे, जे की 2026 च्या एकदम स्ट्रॉंग IPO डेब्यूट्स पैकी एक आहे. मित्रांनो, इतक्या मोठ्या रॅली नंतर आता प्रश्न आहे की प्रॉफिट बुक करायचा की होल्ड करायचा. अशा वेळी कंपनीच्या लॉंग टर्म फंडामेंटल्स आणि ऑर्डर बुक बघूनच डिसिजन घ्या. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सॉफ्ट बँक बद्दल. तर मित्रांनो, जपानची सॉफ्ट बँक ग्रुपने आपल्या OpenAI मधल्या स्टेकला कोलॅटरल म्हणून वापरून $10 बिलियन मार्जिन लोन घेतला आहे. गोल्डमन सॅक्स, JP मॉर्गन अशा अनेक बँक सोबत हा 2 इयर लोन ॲग्रीमेंट झाला असून त्याला 1 वर्षाचं एक्सटेन्शन आहे. इंटरेस्ट रेट जवळपास 7.88% पर इयर आहे. लेंडर्सना OpenAI शेअर्सच्या व्हॅल्यू बद्दल कन्सर्न असल्यामुळे सॉफ्ट बँकने त्यांना एक कॉर्पोरेट गॅरंटी सुद्धा दिली आहे. या लोन नंतर OpenAI मधल्या सॉफ्ट बँकच्या एकूण कमिटमेंट $60 बिलियन पेक्षा जास्त झाल्या आहेत, ज्यामध्ये $30 बिलियन व्हिजन फंड 2 साठी आणि $40 बिलियन आधीचं ब्रिज लोन सुद्धा समाविष्ट आहे. मित्रांनो, सॉफ्ट बँकचा अग्रेसिव्ह लिव्हरेज दाखवतो की AI वरचा त्यांचा कॉन्फिडन्स किती जास्त आहे. पण जर AIच्या व्हॅल्युएशन मध्ये मोठी घसरण झाली तर हा लिव्हरेज सॉफ्ट बँकसाठी मोठा रिस्क सुद्धा बनू शकतो. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे बजाज जनरल इन्शुरन्स बद्दल. तर मित्रांनो, बजाज जनरल इन्शुरन्स आणि
स्विस रे कॉर्पोरेट सोल्युशन यांनी इंडियामध्ये कमर्शियल इन्शुरन्स पार्टनरशिप एक्सप्लोर करण्यासाठी एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे. या पार्टनरशिपमध्ये बजाज जनरल इन्शुरन्सचा स्ट्रॉंग लोकल मार्केट प्रेझेन्स आणि स्विस रीचं ग्लोबल रिस्क नॉलेज एकत्र येणार आहे आणि हायटेक तसंच मॅन्युफॅक्चरिंग सारख्या इंडियाच्या इकॉनॉमीसाठी क्रिटिकल असलेल्या सेक्टर्ससाठी अंडर रायटिंग एक्सपर्टीज दिली जाणार आहे. डेफिनेटिव्ह ॲग्रीमेंट्स आणि रेग्युलेटरी अप्रूव्हल नंतर ही पार्टनरशिप स्विस रीच्या इंटरनॅशनल प्रोग्राम प्लॅटफॉर्मचा वापर करून इंडियन कंपनीजना स्ट्रक्चर इन्शुरन्स सोल्युशन आणि ओव्हरसीज ऑपरेशनसाठी इंटरनॅशनल इन्शुरन्स प्रोग्राम सुद्धा देणार आहे. मित्रांनो, ग्लोबल रिइन्शुरन्स सोबतच्या अशा पार्टनरशिपमुळे इंडियन इन्शुरन्स कंपनीजचं अंडर रायटिंग कॅपॅसिटी आणि कॉम्प्लेक्स रिस्क हँडल करण्याची कॅपेबिलिटी वाढत आहे, जे लॉंग टर्म मध्ये इन्शुरन्स सेक्टरच्या ग्रोथसाठी पॉझिटिव्ह सिग्नल आहे. मित्रांनो, आता डिस्कस करूया कालच्या मार्केटबद्दल. मित्रांनो, काल गुरुवारी भारतीय मार्केटने चांगली रिकव्हरी दाखवली. सेन्सेक्स हा 374 अंकांनी म्हणजे 0.48% वाढून 78,954 वर बंद झाला. तर निफ्टी जवळपास फ्लॅट राहत 11.35 अंकांनी वाढून 24,636 वर बंद झाली. मित्रांनो, इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज मधल्या फर्म बाईंगमुळे ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंटला सपोर्ट मिळालं. तर वेस्ट आशिया क्रायसिस रिझॉल्व्ह होण्याच्या होप्समुळे ऑइल प्राइसेस मधली घसरण सुद्धा पॉझिटिव्ह ठरली. मात्र ब्रॉडर मार्केटमध्ये मिक्स पिक्चर दिसला आहे. निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्स हा 0.44% घसरला, तर निफ्टी स्मॉल कॅप 100 मध्ये 0.48% ची वाढ झाली आहे. यामध्ये FIs यांनी कॅश सेगमेंटमध्ये फक्त 17.90 कोटींची छोटीशी नेट सेलिंग केली, तर दुसरीकडे DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी तब्बल 4,013.60 कोटींची बाईंग केली आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया आजचे पिवट पॉइंट्स. मित्रांनो, निफ्टीचा पिवट पॉइंट जवळपास 24,629 येतो, ज्याखाली सपोर्ट हा 24,558 आणि 24,479 वर आहे, तर वर रेजिस्टन्स 24,708 आणि 24,779 वर आहे. सेन्सेक्सचा सुद्धा पिवट जवळपास 78,952 वर येतो. सपोर्ट हा 78,704 आणि 78,452 वर असेल, तर रेजिस्टन्स हा 79,204 आणि 79,452 वर असणार आहे. तर मित्रांनो, बँक निफ्टीसाठी 58,800 चा सपोर्ट झोन आणि 60,200 चा रेजिस्टन्स राहील. तर मित्रांनो, हे होते आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये कंपल्सरी सांगायचं आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.